नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एएम कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी अरविंद मिसाळ आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय बघणार आहोत रे, तर टेट एक्झाम 2024 सालासाठी जी काही परीक्षा होणार आहे तर त्या परीक्षेच्या अनुषंगाने जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते महत्त्वाचे प्रश्न आज आपण घेणार आहोत. मग ते अतिसंभाव्य स्वरूपाचे जे काही प्रश्न आहेत तर ते अतिसंभाव्य स्वरूपाचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून बघा, जे काही मागील प्रिव्हियस इयरला जेवढे काही प्रश्न विचारलेले होते तर त्या प्रिव्हियस इयर मधील सुद्धा प्रश्न आपण थोडक्याफार प्रमाणामध्ये घेणार आहोत. मग हे घेत असताना मग आपण संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणार आहोत का रे, तर अजिबात नाही. तर आपण फक्त याच्यामध्ये सामान्य ज्ञान हा जो काही घटक आहे तर त्या सामान्य ज्ञान या घटकावरील प्रश्नांचं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या लेक्चरला. बघा, पहिलाच प्रश्न काय आहे रे मित्रांनो, तर प्रश्न पहिला काय सांगतो की डॉक्टर प्रणय रॉय हे डॅश डॅश या क्षेत्राशी संबंधित आहेत. पर्याय बघा काय दिलेले आहेत की खेळ, संगीत, पत्रकारिता आणि शिक्षण. तर काय असणार आहे याचं उत्तर मित्रांनो, तर पर्याय क्रमांक 3 हे याचं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे डॉक्टर प्रणय रॉय हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत, तर ते बघा पत्रकारिता या क्षेत्राशी संबंधित असणारे ते व्यक्ती आहेत. मग डॉक्टर प्रणय रॉय हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, चार्टर्ड अकाउंटंट, त्याचबरोबर सोफोलॉजिस्ट, त्याचबरोबर पत्रकार व लेखक अशा स्वरूपामध्ये त्यांच्या नावाची ख्याती आहे आणि ते एक पत्रकार आहेत. आता इथं वरती दिलेले जे काही पर्याय आहेत, आता याच्यामध्ये मी जे काही आता सांगितलं बघा की अर्थशास्त्रज्ञ, चार्टर्ड अकाउंट, त्याचबरोबर सोफोलॉजिस्ट, पत्रकार आणि लेखक, तर याच्यापैकी कोणताही पर्याय याच्यामध्ये नाहीये. मग त्याच्यामुळं आपलं उत्तर काय मिळतं मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळणार आहे. चला पुढचा प्रश्न बघा काय आहे की समान कार्य करणाऱ्या पेशींच्या गटाला डॅश डॅश असे म्हणतात. पर्याय बघा कोशिकामय, त्याचबरोबर उतक, ऑब्लिक ऊती, त्याचबरोबर अवयव आणि चौथा पर्याय काय दिलेला आहे तर अवयव संस्था. तर काय असणार आहे याचं उत्तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 म्हणजे समान कार्य करणाऱ्या पेशींच्या गटाला काय म्हटलं जातंय तर ऊती असं म्हटलं जातंय. मग आता आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की ऊती म्हणजे नेमकं काय, तर विशिष्ट कार्य करणाऱ्या समान पेशींच्या समूहाला काय म्हटलं गेलेलं आहे रे, तर ऊती किंवा ऊतक या नावाने संबोधलं गेलेलं आहे. मग या समान पेशींचे समूह आहे जो बहुपेशीय प्राण्यांमध्ये विशिष्ट प्रकारचं कार्य करत असतोय. मग हे पेशी आणि संपूर्ण अवयव यांच्यामधील बघा की सेल्युलर संस्थात्मक जो स्तर असतोय तर तो स्तर हा कशाने बनलेला असतोय, ऊतीने बनलेला असतोय. आणि मग ऊती या ज्या काही आहेत तर त्या ऊती वनस्पती आणि प्राणी या दोन्ही घटकांमध्ये असल्याचं आपल्याला काय होतंय, आढळून येतंय. त्यामुळं समान कार्य करणाऱ्या पेशींच्या गटाला काय म्हटलं गेलेलं आहे तर ऊती असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर तिसरा प्रश्न काय आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता वास्तविक मासा नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. पर्याय बघा सिल्वर मासा, त्याचबरोबर सॉ मासा, हॅमर मासा आणि सकर मासा. तर याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो, तर पर्याय क्रमांक 1 हे याचं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे कोणता वास्तविक मासा नाहीये असं आपल्याला विचारलेलं आहे. आता वास्तविक मासा म्हणजे ऍक्च्युअल मासा नाहीये, म्हणजे माशाचा प्रकार नाहीये असं विचारलेलं आहे. तर सिल्वर मासा हा जो काय आहे तर तो माशाचा प्रकारामध्ये मोडत नाही, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग माशाच्या प्रकारामध्ये कोणते कोणते प्रकार येतात रे, तर डॉग फिश असेल, त्याचबरोबर जेली फिश असेल, त्याचबरोबर स्टार फिश असेल, त्याचबरोबर सिल्वर फिश असेल आणि डॉग फिशलाच खरा मासा म्हणून संबोधलं जाते. हे सुद्धा आपल्याला इथे लक्षात घेणं गरजेचं आहे, जेणेकरून येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या काही परीक्षा होणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला या अशा स्वरूपाचे प्रश्न सुद्धा काय केले जाणार आहेत, विचारले जाणार आहेत. त्यामुळे हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग डॉग फिश हा जो काही मासा आहे तर तो खरा मासा आहे किंवा त्याला वास्तविक मासा असं म्हटलं गेलेलं आहे. आणि बाकीचे जे काही दिलेले मासे आहेत, मग जेलीफिश असेल, स्टार फिश असेल, त्याचबरोबर सिल्वर फिश असेल, हे जे काही मासे जे आहेत तर ते मासे सूचीबद्ध नाहीत. कारण ते मासे जे काही आहेत बघा मित्रांनो, तर ते मासे हे बघा की असल्याचे वैशिष्ट्यपूर्ण
काय करत नाहीत तर पूर्ण करत नाहीत. त्याच्यामुळं हा सिल्वर मासा जो आहे तर तो वास्तविक मासा नाहीये हे आपल्याला इथं निदर्शनास आलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढचा जो काही प्रश्न आहे बघा मित्रांनो, तर पुढचा प्रश्न बघा काय आहे, डॅश डॅशने शिक्षण प्रभावित आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. पर्याय बघा काय, तर वर्ग, शाळा, समाज आणि वरील पैकी सर्व. आता शिक्षक अभियोग्यता चाचणीमध्ये अशा प्रकारचे प्रश्न येणे बघा अपेक्षित आहे. त्याच्यामुळं काय आहे तर याचं उत्तर काय असणार आहे की डॅश डॅशने शिक्षण प्रभावित आहे. आता वर्गाने शिक्षण प्रभावित आहे का, तर असू शकते. शाळेने शिक्षण प्रभावित असू शकते का, तर असू शकते. आणि समाजाने शिक्षण प्रभावित असू शकते का, तर असू शकते. म्हणून याचं प्रश्न पर्याय क्रमांक 4 हे याचं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे वर्ग असेल, शाळा असेल, समाज असेल इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत तर त्या सगळ्या गोष्टींनी शिक्षण हे काय केलं जाते रे, प्रभावित केलं जाते. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा काय आहे, तर खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वामध्ये धातू अणु असतात असा प्रश्न आहे. पर्याय बघा, जीवनसत्व B12, जीवनसत्व A, जीवनसत्व B6 आणि जीवनसत्व B2. तर याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1. म्हणजे कोणत्या जीवनसत्वामध्ये धातू हे अणु स्वरूपाचे असतात, तर जीवनसत्व B12 मध्ये धातू हे कशा स्वरूपाचे असतात, अणूंच्या स्वरूपामध्ये असल्याचं आपल्याला आढळून येते. मग व्हिटॅमिन B12 मध्ये बघा धातूचा काय असतोय, अणू असतोय. मग त्याला सायनोकोबाल्मिन असेही म्हटलं जाते. काय म्हटलं जाते रे, तर सायनोकोबाल्मिन असंही म्हटलं जाते. आणि त्यामध्ये मग कोबाल्ट नावाचा अणू हा असल्याचं आपल्याला आढळून येते. त्याच्यामुळं बघा की जीवनसत्व B12 याच्यामध्ये काय केलं जाते रे, तर धातूमध्ये या अणू आढळून आलेले आहेत. हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा काय आहे मित्रांनो, भारतातील कोणत्या शहराला भारताची गार्डन सिटी असं म्हटलं जाते. पर्याय बघा, जम्मू आणि काश्मीर, गुजरात, बेंगलोर आणि कोलकाता. तर याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे बेंगलोर हे भारताचे गार्डन सिटी म्हणून ओळखलं जाणारं काय आहे, शहर आहे. आणि ते गार्डन सिटी नावानेच काय आहे, प्रसिद्ध आहे. आता या शहराला बघा उद्यान शहर या नावाने सुद्धा काय केले जाते, ओळखलं जाते. मग हे जे काही शहर जे आहे तर ते शहर बेंगलोर हे शहर उद्यान शहराचे नाव बघा की बेंगलोर या शहराला उद्यान शहर काय नाव दिलेलं आहे, तर या शहराचे नाव बघा की कृष्ण राजा वाडेयर याच्या नावावरून या शहराला काय केलेलं आहे, तर उद्यान शहर हे नाव देण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे याला एक काय आहे तर ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि त्या ऐतिहासिक पार्श्वभूमीनुसार मग त्याला काय केलेलं आहे, उद्यान शहर किंवा गार्डन सिटी हे नाव देण्यात आलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा काय आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती भारताची सर्वात जलद प्रकार गाडी आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. सर्वात जलद प्रकारची गाडी विचारलेला आहे. पर्याय बघा, राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, राजधानी आणि शताब्दी दोन्ही एक्सप्रेस आणि गरीब रथ एक्सप्रेस. तर काय असणार आहे मित्रांनो उत्तर याचं, तर पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर असणार आहे. म्हणजे राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेस या दोन ज्या काही एक्सप्रेस गाड्या आहेत तर त्या भारतातील सर्वात जलद असणाऱ्या रेल्वे गाड्या आहेत. हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. मग आपल्याला माहिती पाहिजे की राजधानी एक्सप्रेस ही दिल्ली व अनेक राज्यांच्या अनेक राजधान्यांना जोडणारी काय आहे, एक ट्रेन आहे. मग या ट्रेनचा ताशी वेग किती आहे रे, तर ताशी 130 ते 140 किलोमीटर पर आवर एवढा त्याचा काय आहे, वेग असणार आहे. मग दुसरी जी काही गाडी आहे बघा की शताब्दी एक्सप्रेस, तर ती शताब्दी एक्सप्रेस ही अतिजलद वातानुकूलित गाडी आहे जी भारतातील प्रमुख शहरांना जोडणारी गाडी आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि याचा सुद्धा स्पीड या राजधानी एक्सप्रेस एवढाच असल्याचं आपल्याला काय केलं जाते, आढळून आलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा काय आहे मित्रांनो, मंगळ आणि शुक्र यांच्या दरम्यानचा ग्रह डॅश डॅश हा आहे अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघा पर्याय काय दिलेला आहे, तर बुध, त्याचबरोबर पृथ्वी, त्याचबरोबर शनी, त्याचबरोबर युरेनस. तर काय असणार आहे मित्रांनो उत्तर याचं, तर पर्याय क्रमांक 2 हे याचं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग आता मंगळ आणि शुक्र यांच्या दरम्यानचा ग्रह कोणता असणार आहे मित्रांनो, तर ही आपली जी काही सूर्यमाला आहे बघा, हा सूर्य आहे. ओके, आणि सूर्याला प्रमुख किती आहेत रे, तर 8 उपग्रह आहेत. हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग सूर्याला सगळ्यात जवळचा ग्रह कोणता असणार आहे,
बुध असणार आहे. मग बुध झाला की एक वार सोडायचा, गुरु सोडायचा आणि शुक्र घ्यायचा. शुक्र घेतला की शनी सोडायचा आणि रविवार घ्यायचा. आता रविवारावरती कोणताही ग्रह आहे का, तर नाही. मग रविवार या दिवशी पृथ्वीवरती सगळ्यांना सुट्टी असते, हे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. म्हणून रविवारच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे, पृथ्वी घ्यायचं आहे. पृथ्वी झाले की सोमवार सोडायचा आणि परत मंगळ घ्यायचा आहे. मंगळ झाला की बुध सोडायचा आणि गुरु घ्यायचा आहे. गुरु झाला की शुक्र सोडायचा आणि शनी घ्यायचा आहे. शनी झाला की बघा रवी घ्यायचा आहे का नाही, सोमवार घ्यायचा आहे का नाही, तर युरेनस आणि नेपच्यून अशा पद्धतीने हे पृथ्वीचे सूर्याचे आपली सूर्यमाला आहे आणि सूर्याला जवळून असणारे हे काय आहे, ग्रहमाले आहे. आणि हे 8 ग्रह जे आहेत तर ते काय आहेत, आपल्या सूर्यमालेतील असणारे ग्रह आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. ओके. मग सगळ्यात सूर्याला जर अशा पद्धतीने आपल्याला जर परीक्षेला प्रश्न विचारला की सूर्याला सगळ्यात जवळचा ग्रह असणारा कोणता, तर तो बुध आहे. आणि सूर्याला सगळ्यात बघा लांबचा ग्रह कोणता असणार आहे, तर तो नेपच्यून हा असणार आहे. मग आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारले, मंगळ आणि शुक्र. आता मंगळ आणि शुक्र यांच्या दरम्यान असणारा ग्रह कोणता असणार आहे मित्रांनो, मग पृथ्वी हा ग्रह असणार आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे, हे योग्य उत्तर असणार आहे. ओके. चला तर पुढचा प्रश्न बघा काय आहे, भारताचे पंतप्रधान नव्हते, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता पंतप्रधान पदावरती राहिली नसणारी व्यक्ती विचारलेला आहे. मोरारजी देसाई हे आपल्या भारताचे पंतप्रधान होते काय, तर होते. NS रेड्डी हे भारताचे पंतप्रधान होते का रे, तर हे वाचण्यात आलेलं नाहीये. त्याच्यामुळे आपण 4ही पर्याय वाचू आणि मग उत्तरावरती येऊया. त्यानंतर तिसरा पर्याय बघा की चंद्रशेखर हे सुद्धा आपल्या भारताचे पंतप्रधान होते का रे, तर होते. बघा VP सिंग हे सुद्धा भारताचे पंतप्रधान होते का रे, तर यस होते. मग बघा की पहिला पर्याय, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय हे तीनही लोक किंवा तीनही व्यक्ती हे भारताचे पंतप्रधान होते. पण पर्याय क्रमांक 2 मधले व्यक्ती जे आहेत NS रेड्डी हे भारताचे पंतप्रधान होते का रे, नव्हते. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे NS रेड्डी हे भारताचे पंतप्रधान नव्हते, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग मोरारजी देसाई हे भारताचे पंतप्रधान होते, पण ते कोणत्या कालावधीमध्ये होते रे, तर 24 मार्च बघा 1977 ते 28 जुलै 1979 या दरम्यान मोरारजी देसाई हे आपल्या भारताचे पंतप्रधान राहिलेले व्यक्ती आहेत. त्यानंतर चंद्रशेखर हे जे काही व्यक्ती आहेत तर ते 10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991 या कालावधीमध्ये चंद्रशेखर हे आपल्या भारताचे पंतप्रधान हे राहिलेले व्यक्ती आहेत. तर VP सिंग हे जे काही आहेत तर ते 2 डिसेंबर 1989 ते बघा की 10 नोव्हेंबर 1990 या कालावधीमध्ये VP सिंग हे आपल्या भारताचे पंतप्रधान राहिलेले व्यक्ती आहेत. पण NS रेड्डी हे जे काही व्यक्ती आहेत तर ते कोणत्याही कालावधीमध्ये भारताचे पंतप्रधान राहिलेले व्यक्ती नाहीयेत. त्याच्यामुळं आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे. मग सध्याचे भारताचे पंतप्रधान कोण आहेत रे, तर नरेंद्र मोदी हे सध्याचे भारताचे पंतप्रधान आहेत, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग नरेंद्र मोदी हे भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावरती विराजमान झालेले व्यक्ती आहेत, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग भारताच्या पंतप्रधान पदावरती सर्वाधिक कालावधीसाठी कोणती व्यक्ती राहिलेली आहे, तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले आहेत आणि 17 वर्षापेक्षा जास्त काळ ते भारताचे पंतप्रधान राहिलेले आहेत. त्यानंतर सेकंड नंबर कोणाचा लागतो, तर इंदिरा गांधी यांचा लागतो. तर ते 16 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी इंदिरा गांधी या पंतप्रधान पदावरती राहिलेल्या व्यक्ती आहेत, हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा की जेव्हा रुग्णाला गुदगुदणे किंवा जळणे किंवा शरीरावरती किडा चालत आहे अशा प्रकारच्या संवेदना होतात तेव्हा त्याला काय म्हणतात. आता त्याला काय म्हणतात, तर पर्याय बघा घाणेंद्रिय आभास, त्यानंतर स्पर्शयोग्य आभास, त्यानंतर श्रवण आभास आणि दृश्य आभास. तर याचं काय असणार आहे उत्तर मित्रांनो, तर पर्याय क्रमांक 2 हे याचं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. आता हा प्रश्न बघा मानसशास्त्र बघा. आता TET ला तुम्हाला अभ्यासाला
बघा सायकोलॉजी हा सुद्धा विषय आहे आणि सायकोलॉजी या विषयामधील काही थोड्याफार प्रमाणामध्ये काही प्रश्न विचारले जातात. तर हा प्रश्न बघा सायकोलॉजी विषयामधला आहे किंवा मानसशास्त्र या विषयामधला हा प्रश्न आहे. मग जेव्हा रुग्णाला गुदगुदणे किंवा जळणे किंवा शरीरावरती किडा चालत आहे अशा प्रकारच्या संवेदना होतात तेव्हा त्या प्रकारच्या संवेदनाला काय म्हटलं जातं तर स्पर्श योग्य आभास या नावाने त्या संवेदनाला संबोधलं गेलेलं आहे. हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा काय आहे की विद्यार्थी सामाजिक वर्तनातूनही प्रशिक्षित होऊ शकतात. पर्याय बघा अभ्यासक्रम, शाळेतील सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, शिस्त आणि वर्गणी. आता विद्यार्थी शाळेतील कोणत्या सामाजिक वर्तनातून प्रशिक्षित होऊ शकतात रे अशा स्वरूपामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हा सुद्धा मानसशास्त्राचा प्रश्न आहे. मग कोणत्या सामाजिक वर्तनातून ते प्रशिक्षित होऊ शकतात तर अभ्यासक्रमामधून प्रशिक्षित होऊ शकतात का रे नाही. इथं आपल्याला सोशल वर्तन विचारलेलं आहे, आपल्याला सोशल एन्व्हायरमेंट विचारलेलं आहे. मग अभ्यासक्रम हा सोशल एन्व्हायरमेंट मध्ये येतोय का नाही. वर्गातील शिकवणी ही सोशल एन्व्हायरमेंट मध्ये येते का अजिबात नाही. शिस्त ही सोशल एन्व्हायरमेंट मध्ये येते का येऊ शकते पण 100% येऊ शकते का नाही. तर शाळेतील सामाजिक आणि सांस्कृतिक जे उपक्रम जे आहेत तर याच्या माध्यमातून मग विद्यार्थी हा सामाजिक प्रशिक्षित होऊ शकतो हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा काय आहे. शास्त्रज्ञांच्या वैज्ञानिक वैशिष्ट्यांचा विचार करणाऱ्या मानसशास्त्र उपविषयाला काय म्हटलं जाते तर पर्याय बघा विज्ञानाचे मानसशास्त्र, त्याचबरोबर मानसशास्त्राचे विज्ञान, शास्त्रज्ञांचे मानसशास्त्र आणि आत्मचरित्रात्मक अभ्यासातील मानसशास्त्र. आता हा प्रश्न आपल्याला लक्षात आलेला आहे की मानसशास्त्र या विषयामधला हा प्रश्न आहे. मग आता आपल्याला विचारलेलं काय आहे मित्रांनो तर शास्त्रज्ञांच्या वैज्ञानिक वैशिष्ट्यांचा विचार करणाऱ्या मानसशास्त्र उपविषयाला काय म्हटलं जाते. आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला गेला तर विज्ञानाचे मानसशास्त्र होऊ शकते, सायकोलॉजी ऑफ सायन्स हेच होऊ शकते. त्यामुळं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येऊ शकते मित्रांनो तर विज्ञानाचे मानसशास्त्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार आहे. म्हणजे विज्ञानाच्या मानसशास्त्रामध्ये मग शास्त्रज्ञांच्या वैयक्तिक वैशिष्ट्यांचा विचार केला जातोय हे सुद्धा आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. ओके, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की मधामध्ये मुख्यतः डॅश डॅश हे असते. आता पर्याय बघा प्रोटीन, कार्बोहायड्रेट, चरबी आणि जीवनसत्व. तर काय असणार उत्तर मित्रांनो तर पर्याय क्रमांक 2 म्हणजे मधामध्ये काय असतं रे तर कार्बोहायड्रेट्स हे मधामध्ये असल्याचं आपल्याला आढळून आलेलं आहे. मग मधामध्ये जो काही गोडवा असतोय तर तो मुख्यतः ग्लुकोजचा आणि एकल शर्करा जी फ्रुक्टोज जी नावाची एकल शर्करा आहे तर त्या फ्रुक्टोज या एकल शर्करेमुळे हा काय केलेला असतोय मधामध्ये गोडवा बनलेला असते. आणि मग मधाचा बघा प्रयोग जो आहे तर तो औषध रूपामध्येही केला जातोय आणि तो खाण्यासाठीही केला जातोय. त्यामुळं मधामध्ये कार्बोहायड्रेट्स हे असल्याचं आपल्याला आढळून आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे की जैविक पर्यावरणामध्ये डॅश डॅश समावेश आहे. पर्याय बघा उत्पादन, उपभोक्ता, विघटनकारी आणि वरील पैकी सर्व. तर काय असणार उत्तर आता जैविक पर्यावरण. आता आपल्या जैविक पर्यावरणामध्ये कशाचा समावेश केला जातो आता उत्पादनाचा पण समावेश केला जातो, उपभोक्त्याचा पण समावेश केला जातो आणि विघटनकारी सुद्धा समावेश केला जातो. म्हणजे वरील पैकी सर्व हे काय असणार आहेत जैविक पर्यावरणामध्ये समाविष्ट असणारे घटक असणार आहेत. हे आपल्या दृष्टीने लक्षात घ्यायचं आहे. मग जैविक घटक जे आहेत तर ते सजीव बघा जैविक घटकामध्ये असणारे जे काही सजीव असतात तर ते इकोसिस्टीम मधील आणि इतर सजीवांची जे काही वाढ आहे आणि विकास जो आहे तर त्या विकासावरती आणि वाढीवरती बघा प्रभाव टाकणारे हे जे काही आहेत तर ते घटक आहेत. आणि या घटकांमुळे मग बघा की जैविक पर्यावरणामधील जे काही घटक आहेत त्यांच्या वाढी आणि विकासावरती परिणाम करणारी घटक आहेत हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा काय आहे की रामचरितमानस हे डॅश डॅशचे कार्य आहे. पर्याय बघा तुलसीदास, कबीर, कालिदास आणि शूद्रका. तर काय असणार उत्तर आहे तर रामचरितमानस हे
कुणाचं कार्य आहे तर ते तुलसीदासाचं कार्य आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग तुलसीदास यांनी बघा रामचरितमानस हा अवधी भाषेतील ग्रंथ आहे, जो 16व्या शतकामध्ये गोस्वामी तुलसीदास यांनी रचलेला आहे. आता तुलसीदास यांचं नाव काय आहे तर गोस्वामी तुलसीदास यांनी 16व्या शतकामध्ये रामचरितमानस नावाचा ग्रंथ हा रचलेला आहे किंवा लिहिलेला आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं. ओके, पुढचा प्रश्न बघा. डॅशच्या मार्फत एखाद्या विद्यार्थ्याला पुरेशी प्रेरणा मिळू शकते. आता कशाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुरेशी प्रेरणा मिळू शकते हे विचारलेलं आहे. आता महत्वाकांक्षेच्या माध्यमातून प्रेरणा मिळू शकते का रे? अजिबात नाही. चांगल्या शाळेच्या माध्यमातून प्रेरणा मिळू शकते का रे? तर मिळू शकते. आपण पॉसिबिलिटी इथं धरूया. तिसरा पर्याय बघा, महान व्यक्तींच्या कथा याच्या माध्यमातून मिळू शकते का रे? अजिबात नाही. आणि वरील पैकी सर्व तर अजिबात नाही. तर चांगल्या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुरेशी प्रेरणा मिळू शकते, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी चांगली शाळा आहे किंवा चांगल्या शाळेमधील चांगली शाळा कशाला म्हटलं गेलेलं आहे तर शाळेमध्ये शिस्त असणे, अगदी व्यवस्थित व्यवस्थापन असणे, शिक्षकांची शिकवणी चांगल्या पद्धतीने असणे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल अशा पद्धतीने खेळ असतील किंवा सामाजिक उपक्रम असतील, हे जर राबवले गेले तर त्या चांगल्या शाळेच्या माध्यमातून मग एखाद्या विद्यार्थ्याला पुरेशा स्वरूपामध्ये मग ही काय मिळू शकते रे? प्रेरणा मिळू शकते. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे की इस्रायलची राजधानी कोणती आहे, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर इस्रायलची राजधानी कोणती असणार आहे मित्रांनो? तर अमान असणार आहे का? नाही. जेरुसलेम असणार आहे का? तर आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे इस्रायलची राजधानी काय असणार आहे तर जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी असणार आहे. मग आता बाकीच्या ज्या काही दिलेली शहरं आहेत तर ती कुणाची राजधानी असणार आहेत हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. मग इस्रायल हा मग जगातील एक प्रमुख देश आहे. म्हणजे इस्रायलची राजधानी बघा काय आहे? जेरुसलेम आहे. इस्रायलची मुख्य भाषा जर बघितली आपण तर मुख्य भाषा कोणती असणार आहे तर बघा हिब्रू जी काही भाषा आहे तर ती इस्रायलची मुख्य भाषा आहे. आणि हिब्रू ही जी काही भाषा आहे बघा, आपली मराठी भाषा किंवा देवनागरी लिपी जी आहे तर ती लिहिणाऱ्याच्या डावीकडून उजवीकडे अशी लिहिली जाते, पण हिब्रू भाषा जी आहे तर ती लिहिणाऱ्याच्या उजवीकडून डावीकडे अशा स्वरूपामध्ये लिहिली जाते, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग इस्रायलचं चलन जे आहे मित्रांनो तर ते चलन सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग शेकेल नावाचं जे चलन आहे तर ते चलन इस्रायलचं प्रमुख चलन असणार आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा काय आहे की डी सेंटामेटिक व्हर्सेस हे पुस्तक यांनी लिहिले आहे. पर्याय बघा काय दिलेले आहेत? V.S. नायपॉल, त्याचबरोबर सलमान रश्दी, त्याचबरोबर अमिताभ घोष आणि अरुंधती रॉय. तर काय असणार आहे तर द सेंटामिक व्हर्सेस हे पुस्तक कुणी लिहिलेलं आहे तर सलमान रश्दी यांनी काय केलेलं आहे? द सेंटामिक व्हर्सेस हे पुस्तक लिहिलेलं आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा काय आहे? खालीलपैकी कोणते उपकरण पाण्यातील पोषक तत्वे, मीठ किंवा दूषिततेचे निरीक्षण करण्यासाठी मदत करतात? पर्याय बघा, थर्मामीटर, बॅरोमीटर, कंडक्टिव्हिटी मीटर आणि कॅलरीमीटर. तर याचं उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 म्हणजे कंडक्टिव्हिटी मीटर. हे जे काय आहे तर ते पाण्यामधील पोषक तत्वे, मीठ किंवा दूषिततेचे निरीक्षण करण्यासाठी मदत करतात किंवा उपयोगी ठरणारे घटक आहेत, हे आपल्याला लक्षात घ्यायचं. ओके, पुढचा प्रश्न काय आहे बघा मित्रांनो तर ख्रिस्तोफर कोलंबस हा डॅशच्या शोधाशी संबंधित आहे. पर्याय बघा, भारत, त्याचबरोबर आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया. तर काय असणार उत्तर मित्रांनो तर पर्याय क्रमांक 3 हे याचं काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. ख्रिस्तोफर कोलंबस हा कशाच्या शोधाशी संबंधित असणार आहे तर तो अमेरिकेच्या शोधाशी संबंधित असणारा आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग 1492 मध्ये ख्रिस्तोफर कोलंबसने भारताची प्रसिद्ध भूमी शोधण्यासाठी काय केलं होता? प्रवास सुरू केलेला होता. आणि तो प्रवास कशाच्या माध्यमातून सुरू केलेला होता तर तो बघा समुद्री मार्गाने त्याने प्रवास सुरू करण्यासाठी त्याने काय केलं होतं? सुरुवात केली होती आणि ती 1492 मध्ये सुरू केलेली होती. परंतु मग त्याने भारताच्या भूमीचा प्रवास सुरू करण्यासाठी सुरुवात केलेली होती, परंतु त्याचे जहाज हे
भारताऐवजी उत्तर अमेरिकेमध्ये पोहोचलेलं होतं, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग उत्तर अमेरिकेमध्ये पोहोचल्यानंतर मग त्याने भारताच्या भूमीचा शोध लावलेला आहे का? तर नाही. तर त्याने मग कुणाचा शोध लावलेला आहे? तर अमेरिकेचा शोध लावलेला आहे. त्यामुळं ख्रिस्तोफर कोलंबस हा कशाशी संबंधित असणार आहे? तर अमेरिकेच्या शोधाशी संबंधित असणारा व्यक्ती आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने बघा विद्यार्थी मित्रांनो, टीईटी एक्झाम साठी जे काही महत्वाचे अतिसंभाव्य प्रश्न आहेत तर ते 20 प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत किंवा घेतलेले आहेत. मग या प्रश्नांचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन, त्याचबरोबर या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपण घेतलेली आहेत. मग अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तुर्तास आपण थांबूया, भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. ओके, सर्वांना थँक्यू, धन्यवाद.